नमस्कार. आज आपण या भागामध्ये मानवेंद्रनाथ रॉय यांच्यावरील अतिशय महत्त्वपूर्ण असे 25 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न अभ्यासणार आहोत. तर चला आपण आपल्या या प्रश्नसंचास सुरुवात करूया. प्रश्न पहिला, मानवेंद्रनाथ रॉय यांचे मूळ नाव काय होते? ए. नरेंद्रनाथ भट्टाचार्य, बी. केशव भट्टाचार्य, सी. गोपाळ भट्टाचार्य, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. नरेंद्रनाथ भट्टाचार्य. प्रश्न दुसरा, भारतीय मजूर संघ संस्थेची स्थापना डॅश डॅशनी केली? ए. डॉक्टर आंबेडकर, बी. एम एन रॉय, सी. महात्मा गांधी, डी. लोकमान्य टिळक. तर याचं उत्तर आहे बी. एम एन रॉय. प्रश्न तिसरा, एम एन रॉय यांना पूर्वेकडील राष्ट्रांच्या क्रांतीचे प्रतीक म्हणून डॅश डॅशने सन्मानित केले? ए. लेनिनने, बी. स्टॅलिनने, सी. माओने, डी. मार्क्सने. तर याचं उत्तर आहे ए. लेनिनने सन्मानित केले. प्रश्न चौथा, एम एन रॉय यांचा जन्म कोठे झाला? ए. महाराष्ट्र, बी. बिहार, सी. मध्य प्रदेश, डी. पश्चिम बंगाल. तर याचं उत्तर आहे डी. पश्चिम बंगाल. प्रश्न पाचवा, एम एन रॉय यांचा जन्म केव्हा झाला? ए. 6 फेब्रुवारी 1887, बी. 6 फेब्रुवारी 1888, सी. 6 फेब्रुवारी 1889, डी. 6 फेब्रुवारी 1890. तर याचं उत्तर आहे ए. 6 फेब्रुवारी 1887. प्रश्न सहावा, मानवेंद्रनाथ रॉय यांनी कोणते साप्ताहिक प्रकाशित केले? ए. रॅडिकल काँग्रेसमॅन, बी. रॅडिकल डेमोक्रॅटिक, सी. इंडिपेंडंट इंडिया, डी. इंडियन मूवमेंट. तर याचं उत्तर आहे सी. इंडिपेंडंट इंडिया. प्रश्न सातवा, एम एन रॉय यांनी कोणत्या राष्ट्रात साम्यवादी पक्षाची स्थापना केली? ए. अमेरिका, बी. चीन, सी. भारत, डी. मेक्सिको. तर याचं उत्तर आहे डी. मेक्सिको. प्रश्न आठवा, एम एन रॉय यांनी डॅश डॅश ग्रंथाचे लेखन केले? ए. इंडिया इन ट्रान्झिशन, बी. न्यू ओरिएंटेशन, सी. मटेरियलिझम, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न नववा, स्वतंत्र भारत हे साप्ताहिक एम एन रॉय यांनी केव्हा सुरू केले? ए. 1933, बी. 1936, सी. 1937, डी. 1938. तर याचं उत्तर आहे सी. 1937. प्रश्न 10वा, एम एन रॉय यांनी डॅश डॅश पक्षाची स्थापना केली? ए. काँग्रेस, बी. जनता दल, सी. रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी, डी. यापैकी नाही. त्याचं उत्तर आहे सी. रॅडिकल डेमोक्रॅटिक पार्टी. प्रश्न 11वा, मानवेंद्रनाथ रॉय यांनी आपले नवमानवतावादासंबंधीचे विचार डॅश डॅश ग्रंथात मांडले? ए. न्यू ह्युमॅनिझम, बी. इंडिपेंडंट इंडिया, सी. द रुपी, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. न्यू ह्युमॅनिझम. प्रश्न 12वा, एम एन रॉय यांनी स्वातंत्र्याचे किती आधारस्तंभ सांगितलेत? ए. 2, बी. 3, सी. 4, डी.
5. तर याचं उत्तर आहे बी 3. प्रश्न 13वा. एम.एन. रॉय यांनी स्वातंत्र्याचे कोणते आधारस्तंभ सांगितले आहेत? ए. मानवतावाद, बी. व्यक्तिवाद, सी. विवेकवाद, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न 14वा. डॅश डॅश ग्रंथाचे लेखन एम.एन. रॉय यांनी केले? ए. इंडियन प्रॉब्लेम्स अँड इट्स सोल्युशन, बी. द फ्युचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स, सी. बियॉन्ड कम्युनिझम टू ह्युमॅनिझम, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न 15वा. एम.एन. रॉय यांचा राजकीय तत्त्वज्ञानातील सर्वात महत्त्वपूर्ण विचार आहे? ए. राष्ट्रवाद, बी. साम्यवाद, सी. नवमानवतावाद, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी. नवमानवतावाद. प्रश्न 16वा. एम.एन. रॉय यांचा मृत्यू केव्हा झाला? ए. 25 जानेवारी 1952, बी. 25 जानेवारी 1953, सी. 25 जानेवारी 1954, डी. 25 जानेवारी 1955. तर याचं उत्तर आहे सी. 25 जानेवारी 1954. प्रश्न 17वा. एम.एन. रॉय यांची संघटित लोकशाही डॅश डॅशवर आधारित आहे? ए. सत्तेच्या विकेंद्रीकरणावर, बी. सत्तेच्या केंद्रीकरणावर, सी. मार्क्सवादावर, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. सत्तेच्या विकेंद्रीकरणावर. प्रश्न 18वा. गांधीजींचा चरखा अर्थशास्त्रास एम.एन. रॉय यांनी डॅश डॅश संबोधले? ए. प्रतिगामी अर्थशास्त्र, बी. पुरोगामी अर्थशास्त्र, सी. सूक्ष्म अर्थशास्त्र, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. प्रतिगामी अर्थशास्त्र. प्रश्न 19वा. एम.एन. रॉय यांच्या चिंतनाचे महत्त्वपूर्ण तत्व डॅश डॅश आहे? ए. मौलिक मानवतावाद, बी. वैज्ञानिक मानवतावाद, सी. नवमानवतावाद, डी. वरील सर्व. तर याचं उत्तर आहे डी. वरील सर्व. प्रश्न 20वा. रॅडिकल डेमोक्रेटिक पक्षाची स्थापना एम.एन. रॉय यांनी केव्हा केली? ए. 1940, बी. 1945, सी. 1950, डी. 1955. तर याचं उत्तर आहे ए. 1940. प्रश्न 21वा. एम.एन. रॉय अमेरिकेमधील डॅश डॅश विद्यापीठात शिकले? ए. कोलंबिया, बी. हार्वर्ड, सी. केम्ब्रिज, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. कोलंबिया. प्रश्न 22वा. भारतीय संविधानातील समाजवाद रॉयची देण आहे असे मत डॅश डॅशनी मांडले? ए. ग्रेनविन ऑस्टिन, बी. डायसी, सी. डी. बसू, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. ग्रेनविन ऑस्टिन. प्रश्न 23वा. पहिला भारतीय साम्यवादी नेता कोण आहे? ए. एम.एन. रॉय, बी. डॉक्टर आंबेडकर, सी. महात्मा गांधी, डी.
यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे ए. एम एन रॉय. प्रश्न 24वा. पक्षविरहित लोकशाहीची संकल्पना कोणी मांडली? ए. महात्मा गांधी, बी. डॉक्टर आंबेडकर, सी. एम एन रॉय, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे सी. एम एन रॉय. प्रश्न 25वा. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची स्थापना 26 डिसेंबर 1925 रोजी कानपूर येथे कोणी केली? ए. जयप्रकाश नारायण, बी. एम एन रॉय, सी. राम मनोहर लोहिया, डी. यापैकी नाही. तर याचं उत्तर आहे बी. एम एन रॉय. तर अशा प्रकारे मानवेंद्रनाथ रॉय यांच्यावरील अतिशय महत्त्वपूर्ण असे हे 25 प्रश्न आपल्याला अभ्यासता येतील. तुम्ही या 25 प्रश्नांचा व्यवस्थितपणे अभ्यास करा. तुम्हाला हे 25 प्रश्न परीक्षेमध्ये हमखास उपयोगी ठरणार आहेत. धन्यवाद.